माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः वर्ग 12वी कॉमर्समध्ये शिकत असणाऱ्या माझ्या लाडक्या अशा विद्यार्थी बांधवांनो आणि भगिनींनो, मी आपणासमोर एक नवीन व्हिडिओ लेक्चर सादर करत आहे. आणि वर्ग 12वी प्रकरण 3 उद्योजकतेचा विकास हा पाठ्यघटक मी आज तुम्हाला शिकविणार आहे. तर मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण उद्योजकतेचा विकास या प्रकरणाला प्रारंभ केला होता आणि त्यामध्ये आपण प्रस्तावना बघितली होती, इतिहास बघितला होता. त्याचबरोबर आपण तदनंतर संकल्पनासुद्धा बघितल्या होत्या. तर आपण आता त्याच्या पुढे जाऊया, म्हणजे उद्योजकतेच्या व्याख्या वगैरे बघू. तर तत्पूर्वी मी आपणाला नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे, कमेंट्स करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे, जेणेकरून आगामी काळामध्ये माझे नवनवीन व्हिडिओ जेव्हा यूट्यूबवर मी टाकेल किंवा प्रसारित करील, प्रसिद्ध करील, त्याचा सर्वप्रथम फायदा आपणा सर्वांना घेता येईल आणि जास्तीत जास्त संख्येने तुम्ही त्या या व्हिडिओला प्रतिसाद द्यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. तर बघा, मग उद्योजकता व्याख्या बघूया. तर हार्वर्ड स्टीव्हन्सन काय म्हणतात? तर हार्वर्ड स्टीव्हन्सन म्हणतात, हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये अनेक वर्ष प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेले हार्वर्ड स्टीव्हन्सन यांच्या मते, तर हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये अनेक वर्ष प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेले हार्वर्ड स्टीव्हन्सन यांच्या मते उद्योजकता म्हणजे काय? तर उद्योजकता म्हणजे नियंत्रित साधनांच्या पलीकडे संधी मिळविणे होय. तर त्यानंतर वेबस्टर शब्दकोशानुसार केलेली व्याख्या बघा. उद्योजक एक अशी व्यक्ती आहे जी पैसे मिळविण्यासाठी व्यवसाय सुरू करते आणि जोखीम पत्करण्यास तयार असते. त्यानंतर ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशानुसार व्याख्या बघा. उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती जी व्यवसाय किंवा व्यवसाय संस्था संघटित करते आणि चालवते, तसेच तो व्यवसाय करण्यासाठी आर्थिक जोखीम पत्करते. त्यानंतर उद्योजकतेचे काही ठळक वैशिष्ट्य आहे बघा. उद्योजकाकडे काही विशेषता म्हणजे वैशिष्ट्ये असतात, जसे की सर्जनशील विचारसरणी, कल्पनाशक्ती, उत्साह, प्रामाणिकपणा इत्यादी. उद्योजकाची इतर काही वैशिष्ट्ये थोडक्यामध्ये खालीलप्रमाणे नमूद करता येतील. तर पहिलं वैशिष्ट्य आहे बौद्धिक क्षमता, इंटेलेक्च्युअल कॅपेबिलिटीज. तर इंटेलेक्च्युअल कॅपेबिलिटीज म्हणजे काय? बौद्धिक क्षमता. एक उद्योजक एक सर्जनशील विचारवंत असतो. तर उद्योजक काय असतो? एक सर्जनशील विचारवंत असतो. सर्जनशील म्हणजे त्याच्या अंगी नाविन्य किंवा नवीनता घडून आणण्याची शैली किंवा कौशल्य त्याच्यामध्ये असतं. त्याच्याकडे चांगली बुद्धिमत्ता असते, कुशाग्र अशी त्याची बुद्धी असते. त्याच्याकडे व्यवसायाच्या परिस्थितीचे विश्लेषण करण्याची क्षमता असते. तसेच व्यवसायाचा अभ्यास करून त्याचं स्पष्टीकरण करण्याची क्षमतासुद्धा त्याच्याकडे असते. परिस्थितीचा अभ्यास म्हणजे कोणती परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं, यावर निर्णय कसा घ्यायचा. तर या सर्व गोष्टीचं स्पष्टीकरण करण्याची क्षमता किंवा त्या प्रतिकूल परिस्थितीवर विजय मिळविण्याची क्षमता त्याच्यावर असते. ह्या क्षमतेचा उपयोग तो करतो आणि योग्य निर्णय घेऊ शकतो. म्हणजे बौद्धिक क्षमता हे त्याचं एक
विशेष आहे, वैशिष्ट्य आहे. कारण एक उद्योजक एक सर्जनशील विचारवंत असतो. काय असतो? एक उद्योजक एक सर्जनशील विचारवंत असतो. त्याच्याकडे एक कुशाग्र चांगली बुद्धिमत्ता असते. त्या बुद्धिमत्तेच्या आधारावर तो व्यवसायाच्या परिस्थितीला तोंड देऊ शकतो आणि प्रतिकूल परिस्थिती जर असेल तर ती प्रतिकूल परिस्थितीचा अभ्यास करून त्याला तोंड कसं द्यायचं याची क्षमता त्याच्या बुद्धीमध्ये असते. या क्षमतेचा उपयोग त्यांना योग्य निर्णय घेण्यास होतो. म्हणजे त्याच्याकडे जी काही बौद्धिक क्षमता आहे, कुशाग्र बौद्धिक क्षमता असल्यामुळे तो परिस्थितीला अनुसरून योग्य वेळी योग्य ते डिसिजन तो घेऊ शकतो. त्याला म्हणायचं इंटेलेक्च्युअल कॅपेबिलिटीज. नंबर 2, भविष्यातील दूरदृष्टी, फ्युचर फोरसाईट. तर बाजाराच्या परिस्थितीबद्दल उद्योजकांना भविष्यातील दूरदृष्टी असते. म्हणजे बाजारपेठ आणि बाजारामध्ये आपल्या उत्पादनाला असणारी मागणी याबद्दल भविष्यामध्ये आपल्या उत्पादनाला कितपत मागणी असणार, वर्तमान काळात किती मागणी आहे, भूतकाळात कशी मागणी होती, या संदर्भात यानुसार तो भविष्यामध्ये अंदाज व्यक्त करू शकतो बाजाराच्या परिस्थितीबद्दलचं. आणि व्यवसायाच्या बाह्य वातावरणाबद्दलही त्याला ज्ञान असायला पाहिजे आणि ते त्याच्या अंगी असतं. तर व्यवसायाचं बाह्य वातावरण, फक्त व्यवसायाचं अंतर्गत वातावरण नाही तर बाह्य वातावरण. त्यामुळे त्यांना परिस्थिती व बाजारातील बदलानुसार योग्य निर्णय घेण्यास मदत होते. तर व्यावसायिकाच्या अंगी व्यवसायाच्या बाह्य वातावरणाला जुळवून कसं घ्यावं या संदर्भातलं ज्ञान असतं. त्यामुळे त्यांना परिस्थिती व बाजारातील बदलानुसार योग्य निर्णय घेण्यास मदत होते. बाजारात काय बदल होणार आहे भविष्यामध्ये किंवा परिस्थिती कशी बदलणार आहे, त्यानुसार ते योग्य निर्णय घेण्यास त्यांना मदत होते. कारण त्यांच्यामध्ये भविष्यातील दूरदृष्टी आगून असतो. ते वेळेवर कार्यवाही करू शकतात, इन टाईम ते निर्णय घेऊ शकतात. त्यानंतर तिसरी विशेषता आहे कठोर परिश्रम, हार्ड वर्क. उद्योजक कठोर परिश्रम करण्यास तयार असतात. म्हणजे ते आळसी नसतात, ते कष्ट करतात, घाम गाळतात, परिश्रम करण्यास ते तयार असतात. जेव्हा नवीन उपक्रम सुरू होतो तेव्हा ते जास्त महत्त्वाचे असतात. जेव्हा नवीन व्यवसाय सुरू होतो तेव्हा उद्योजक हा कष्टाळू पाहिजे, परिश्रम घेण्याची त्याची तयारी पाहिजे. त्यांना जास्त वेळ काम करावं लागतं. अनेक वेळा व्यवसायाची क्षेत्रे स्वतंत्रपणे हाताळावी लागतात. त्यामुळे त्यांना यशस्वी होण्यास नक्कीच मदत होते. तर जर तो हार्ड वर्कर म्हणजे कठोर परिश्रम, मेहनती असला, चिकाटी वगैरे त्याच्या अंगी असली तर तो जास्त वेळ काम करू शकतो आणि स्वतंत्रपणे तो परिस्थिती हाताळू शकतो. म्हणजे स्वतंत्रपणे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये काम करायला समर्थ असतो. जेव्हा नवनवीन उपक्रम सुरू केले जातात व्यवसायातील त्यावेळेस तो मेहनती असला पाहिजे, परिश्रम घेणारा असला पाहिजे. तर त्यानंतर तांत्रिक ज्ञान, टेक्निकल नॉलेज. उद्योजकास त्याच्या व्यवसायाबद्दल चांगलं तांत्रिक ज्ञान असलं पाहिजे, टेक्निकल ज्ञान असलं पाहिजे. आता टेक्निकल ज्ञान म्हणजे कोणतं? उद्योगामध्ये उत्पादन करायचं असतं, उत्पादन प्रक्रिया, त्यानंतर वेगवेगळे तंत्रज्ञानाबद्दल अधिक ज्ञान मिळवून स्वतःला अद्ययावत ठेवण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. त्यानंतर संज्ञापन कौशल्य, तर कम्युनिकेशन स्किल्स. तर संज्ञापन कौशल्य म्हणजे ग्राहक, पुरवठादार, धनको, कर्मचारी
कामगार अशा विविध प्रकारच्या व्यक्तीशी त्यांना संवाद करावा लागतो. तर संवाद करण्याची जेव्हा जेव्हा त्याला गरज पडते तेव्हा त्याच्या अंगी संज्ञापन कौशल्य असलं पाहिजे, कम्युनिकेशन स्किल्स असलं पाहिजे. तो आपले मत, आपली कल्पना, आपली रणनीती, आपले डावपेच प्रभावीपणे व्यक्त करण्यास सक्षम असावा. तेथे संदेश पाठविणारा आणि संदेश स्वीकारणारा यामध्ये समन्वय असणे आवश्यक असते. तर उद्योगामध्ये संदेश जो पाठवतो आणि संदेश जो स्वीकारतो यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे. म्हणजे एकमेकाला समजून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असली पाहिजे. समन्वय असेल तरच संज्ञापन कौशल्य यशस्वीपणे होतं किंवा अंमलात येतं. त्यानंतर उच्च आशावादी, हायली ऑप्टिमिस्टिक. तर उद्योजकाने नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे, होकारार्थी वागलं पाहिजे. होकारार्थी म्हणजे काय? म्हणजे निगेटिव्ह विचारसरणी त्याची नको. अपयशाच्या काळातही बाजाराच्या परिस्थितीबद्दल त्याने नेहमी आशावाद ठेवला पाहिजे, आत्मविश्वास बाळगला पाहिजे. म्हणजे जरी आपल्याला अपयश येणार आहे असं माहिती असून सुद्धा तो न घाबरता, निराश न होता त्याने आशावाद त्याने बाळगला पाहिजे, आत्मविश्वास बाळगला पाहिजे, आशावादी पाहिजे, तो निराशावादी असू नये. अशी सकारात्मक वृत्ती त्याची असली पाहिजे. आपला व्यवसाय यशस्वीरित्या चालविण्यास तो सज्ज असला पाहिजे. म्हणजे उच्च आशावादी, हायली ऑप्टिमिस्टिक पाहिजे. त्यानंतर जोखीम घेणे, टेक रिस्क. यशस्वी व्यावसायिक व्यवसायातील एकूण जोखीम स्वीकारतो. म्हणजे भविष्यामध्ये काय होणार आहे, अनिश्चितता त्याला समोर दिसते आहे, धोके दिसत आहे, नैसर्गिक आपत्ती त्याच्या नजरेसमोर आहे, तरी तो ती स्वीकारतो, त्याच्या सामोरे जातो. तो आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार असतो आणि नेहमीच नवीन आणि अधिकाधिक संधीच्या शोधात तो असतो. म्हणजे नवीन नवीन संधी तो शोधतो, जास्तीत जास्त संधी तो शोधतो. आता आत्मविश्वास, आता सेल्फ कॉन्फिडन्स. आत्मविश्वास म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स. उद्योजकामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. म्हणजे तो खचून जाऊ नये, संकटांना तो घाबरून जाऊ नये. किती संकट आले तरी त्याने निराश व्हायचं नाही किंवा त्याने खचून जायचं नाही. तर आत्मविश्वास ठेवला पाहिजे, आपल्या मनावर ताबा ठेवला पाहिजे, स्वतःच्या आत्म्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तसेच ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक म्हणजे होकारार्थी इच्छा पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे, निगेटिव्ह थिंकिंग नको. अशा आत्मप्रेरणेमुळे त्यांना विविध अडथळ्यांना सामोरं जाण्यासाठी दृढ आत्मविश्वास मिळतो. आणि जर त्याची मनापासून आत्मप्रेरणा असेल तर त्या आत्मप्रेरणेमुळे तो वेगवेगळ्या डिफरंट अडथळ्यांना सामोरे जातो, डिफिकल्टीजला फेस करतो आणि फेस करण्याचा दृढ आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये असतो. तर थोडक्यामध्ये मी तुम्हाला हे एकूण 8 मुद्दे स्पष्ट केले आहे. तर त्या पुढे जाऊ. पण आता यशस्वी उद्योजकाचे गुण. यशस्वी व्यवसाय करणाऱ्यामध्ये अनेक गुण असतात. त्या गुणामध्ये साधर्म्य सारखेपणा आढळतो. उदाहरणार्थ नंबर 1, उदाहरण नाही तर पॉईंटच बघू आपण. 10 पॉईंट आहे. पहिला पॉईंट आहे शिस्तबद्ध, डिसिप्लिन मॉडल. तर या व्यक्ती त्यांची व्यावसायिक कार्य करण्यावर लक्ष केंद्रित करतात. तर शिस्तबद्ध व्यक्ती असल्यामुळे उद्योजक शिस्तबद्ध असतो. कुठलंही काम करायचं तर तो शिस्तीत करतो. म्हणून शिस्तबद्ध व्यक्ती व्यावसायिक कार्य करण्यावर लक्ष केंद्रित करतो. त्याचं लक्ष विकेंद्रित होत नाही तर केंद्रित होतं आणि त्यांच्या उद्दिष्टामधील अडथळे किंवा विघ्ने दूर करतात. आणि तो शिस्तबद्ध असल्यामुळे
आपल्या उद्दिष्टामध्ये जे काही अडचणी येणार आहेत किंवा अडथळे येतात किंवा विघ्ने येतात, संकटे येतात किंवा समस्या निर्माण होतात, ते तो दूर करतो. कारण त्याच्या अंगी शिस्त आहे आणि शिस्तबद्धपणा जर असेल तर कुठलंही उद्दिष्ट सहजरित्या साध्य होत असतं. त्यासाठी त्यांच्याकडे अनेक युक्त्या असतात. तर एक ना अनेक अशा युक्त्या त्यांच्याकडे असतात. यशस्वी उद्योजकामध्ये त्यांच्या उद्दिष्टप्राप्तीसाठी सर्वसमावेशक योजना व डावपेचांची रूपरेषा असते. तर सक्सेसफुल एंटरप्रेनरमध्ये म्हणजे यशस्वी उद्योजकामध्ये त्यांना आपले उद्योगाचे व्यवसाय संघटनेचे जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य करायचे असतात आणि प्राप्त करायचे असल्यामुळे ते सर्वसमावेशक अशी योजना आणि डावपेचांची रूपरेषा आखतात आणि त्या पद्धतीने अंमलबजावणी करत असतात. तर त्यासाठी त्यांच्यामध्ये शिस्तबद्धपणा असला पाहिजे. नंबर 2, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. तर यशस्वी उद्योजक मला यश मिळेल का, मी त्यास पात्र आहे का, याबद्दल प्रश्न विचारत बसत नाही किंवा विचारत नाहीत. आपल्या ज्ञानाच्या आधारे उद्योग यशस्वी करण्याचा विश्वास त्यांच्यात असतो. प्रत्येक कृतीतून ते हा आत्मविश्वास दाखवून देतात. तर जे यशस्वी उद्योजक असतात किंवा ज्यांच्या अंगी आत्मविश्वास हा गुण असतो, कॉन्फिडन्स असतो, फुल कॉन्फिडन्स, तर ते फुल कॉन्फिडन्स असणारे व्यक्ती किंवा उद्योजक यशस्वी उद्योजक म्हणून मानले जातात. कारण ते असं म्हणत नाही किंवा स्वतःला प्रश्न विचारत नाहीत, मला हा निर्णय घेतला तर मला यश मिळेल का, या व्यवसायामध्ये फायदा होईल का अपयश मिळेल, मी त्यास पात्र आहे का, माझ्या अंगी ती क्षमता आहे का, मी हे सर्व काही शक्य करून दाखवेल का, असे अनेक नकारार्थी प्रश्न ते स्वतःला विचारत बसत नाहीत, तर लगेच कृतीला सुरुवात करतात. आपल्या ज्ञानाच्या आधारे उद्योग यशस्वी करण्याचा विश्वास, कॉन्फिडन्स त्यांच्या मनात असतो. प्रत्येक कृतीतून ते हा आत्मविश्वास दाखवून देत असतात. आता तिसरा जे आहे गुण, मोकळ्या मनाची, ओपन माइंडेड. तर प्रत्येक कार्य आणि परिस्थिती ही एक व्यावसायिक संधी आहे. तर व्यावसायिकाच्या दृष्टीने प्रत्येक कार्य आणि परिस्थिती एक त्यांना संधी आहे. कुठलंही कार्य करताना ती एक संधी मिळाली किंवा कुठलीही परिस्थिती हाताळताना ते म्हणतात ही एक संधी आहे, सुवर्ण संधी आहे, या सुवर्ण संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे, असं ते म्हणतात आणि समजतात. कार्यप्रवाह आणि कार्यक्षमता, कुशल मनुष्यबळ आणि संभाव्य नवीन व्यवसाय याबद्दल सतत कल्पना निर्माण केल्या जातात. तर कुशल म्हणजे कौशल्य, स्किलफुल असं मनुष्यबळ त्यांच्याकडं असतं आणि त्यांच्या अंगी कार्यक्षमता असते. कर्मचारी थोडेसे नाही 100% कार्यक्षम असतात. त्यामुळे सतत चांगल्या कल्पना त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात आणि सभोवतालच्या सर्व गोष्टीकडे आणि ध्येयाकडे लक्ष देण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते. आजूबाजूच्या गोष्टीकडे, वातावरणाकडे, ध्येयाकडे ते लक्ष देण्याची त्यांच्यामध्ये कुवत असते, क्षमता असते, पात्रता असते. त्यानंतर स्वयंचालक, सेल्फ स्टार्टर. स्वयंचालक म्हणजे जर काही करायचं असेल तर ते स्वतःच निर्णय करून दाखवतात, त्यांना स्वतःच करावे लागते. हे उद्योजकांना माहिती असते. ते प्रकल्पाचे मापदंड निश्चित करतात. म्हणजे एखादा प्रकल्प करत असताना तो कसा केला पाहिजे, कोणत्या पद्धतीने सुरुवात केली पाहिजे, कोणत्या पद्धतीने ती कार्य पूर्ण केलं पाहिजे, ते त्याची कामाची आखणी किंवा नियोजन ते स्वतः आखतात आणि प्रकल्प त्या मार्गावर असल्याचे सुनिश्चित करतात आणि आपला प्रकल्प योग्य मार्गाने जात आहे की नाही हे सुद्धा ते अभ्यासत असतात. ते इतके सक्रिय असतात की एखाद्याने त्यांना परवानगी देण्याची प्रतीक्षा देखील ते करत नाही. इतके ते सक्रिय असतात, म्हणजे ते निष्क्रिय नसतात. तर प्रत्येक गोष्टीमध्ये ते सक्रिय असतात, ॲक्टिव्ह असतात आणि ते परवानगी घेण्याची वाटसुद्धा पाहत नाही, तर ते आपलं कार्य लगेच सुरू करतात. स्वयंचालक होते,
सेल्फ स्टार्टर आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट ती स्वतःच करून दाखवतात आणि मग इतरांना करायला सांगतात किंवा करायला भाग पाडतात. तर स्पर्धात्मक कॉम्पिटेटिव्ह उद्योजकाला हे माहिती असते की ते दुसऱ्यापेक्षा जास्त चांगले काम करू शकतात, त्यामुळे ते अनेक कंपन्या स्थापन करतात. तर आजचं जग हे स्पर्धेचं जग आहे आणि स्पर्धेमध्ये टिकाव लागला पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर दुसऱ्यापेक्षा आपलं काम थोडंसं नाही बरंचसं सरस असलं पाहिजे याची जाणीव त्यांना असते आणि म्हणून ते दुसऱ्यापेक्षा जास्त चांगलं काम करू शकतात. याबद्दल त्यांचा स्वतःवर आत्मविश्वास असतो आणि ते अनेक कंपन्या स्थापन करतात, अनेक उपक्रम त्यामध्ये राबवतात. त्यांनी उभारलेल्या उद्योगामध्ये यशस्वी होणे त्यांच्यासाठी गरजेचे असते आणि त्यांनी उभारलेल्या उद्योगामध्ये यशस्वी होणे हे त्यांच्या दृष्टिकोनातून गरजेचे असते. उद्योजक त्यांच्या स्वतःच्या कंपनीच्या यशाची नोंद ठेवतात आणि उद्योजक स्वतःच्या कंपनीमध्ये त्यांना कोणत्या प्रसंगी यश मिळालं त्याची ते नोंद ठेवतात. सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी, परस्पराशी कसलाही संबंध नसलेल्या घटना व परिस्थिती यांच्यामध्ये संबंध निर्माण करणे हा सर्जनशीलतेचा एक पैलू आहे. तर परस्पराशी कोणताही संबंध नसलेल्या घटना तसेच परस्पराशी कसलाही संबंध नसलेली परिस्थिती यामध्ये ते संबंध निर्माण करतात आणि त्यासाठी लागणारा सर्जनशीलतेचा एक पैलू त्यांच्यामध्ये असतो. उद्योजक नेहमी इतर वस्तूच्या एकीकरणातून उपाययोजना तयार करतात. तर उद्योजक नेहमी इतर वस्तूच्या एकीकरणातून उपाययोजना तयार करतात. म्हणजे एकीकरण घडून आणतात ते उद्योजक. ते सद्य परिस्थितीतील उत्पादनांना बाजारात नवीन रूपात परत आणतात आणि सद्य परिस्थितीमध्ये जे काही उत्पादन आहे त्यांचं रूप बदलून त्यांची क्वालिटी बदलून ते पुन्हा त्यांना बाजारात आणतात. म्हणजे सर्जनशीलता त्यांच्यामध्ये आहे. नवीन आयडिया, नवीन कल्पना, नवीन युक्ती त्यांच्या डोक्यामध्ये असते. तर निश्चय नंबर 7 निश्चय, डिटर्मिनेशन. उद्योजक त्यांच्या अपयशामुळे खचून जात नाहीत, ते अपयशाकडे यशाची संधी म्हणून पाहतात. म्हणतात ना, अपयश हीच खरी यशाची पहिली पायरी. अपयश आलं म्हणून ते घाबरून जात नाही, खचून जात नाही, त्यांचा धीर कमी होत नाही, उलट ते अपयशाकडे यशाची संधी. तर हीच एक आपल्याला संधी मिळाली. अपयश मिळालं म्हणून काय झालं, तर यातूनच आपल्याला आणखी यश मिळवण्यासाठी संधी मिळाली असं ते म्हणतात. सर्व प्रयत्न यशस्वी करण्याचा त्यांचा दृढ निश्चय असतो आणि सर्व प्रयत्न यशस्वी करण्याचा त्यांचा दृढ म्हणजे त्या निश्चयापासून ते दूर जात नाही. म्हणजे सर्व प्रयत्न यशस्वीच होईल असा त्यांचा ठाम विश्वास असतो. ते पुन्हा पुन्हा यशस्वी होईपर्यंत प्रयत्न करीतच राहतात. यशस्वी उद्योजक एखादी गोष्ट अशक्य आहे यावर विश्वास ठेवत नाही. तर ते यशस्वी उद्योजक असल्यामुळे ते आपल्यासाठी अशक्य असं काहीच नाही असं ते समजतात आणि एखादी गोष्ट अशक्य आहे यावर ते विश्वाससुद्धा ठेवत नसतात. तर संज्ञापन कौशल्य, स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल्स, उत्पादनाची विक्री आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी संज्ञापन कौशल्य आवश्यक आहे. बहुतेक यशस्वी उद्योजकांना आपल्या कर्मचाऱ्यांना कसे प्रोत्साहित करावे ते माहिती असते. तर आपला जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन कसं द्यायचं याबद्दलचं ज्ञान त्यांच्याजवळ असतं. तसेच उत्पादनाची विक्री कशी वाढवायची याबद्दलचं ज्ञान किंवा कौशल्य त्यांच्याकडे असतं. प्रभावी संज्ञापन कौशल्य वापरून ते आपल्या उत्पादनाची विक्री वाढवतात, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करतात. त्यामुळे व्यवसायाची वृद्धी होते
म्हणजे व्यवसायाची वाढ होते, व्यवसायाचा विकास होतो, नफा वाढतो. तर कोणत्याही परिस्थितीचे फायदे अधोरेखित करण्यात आणि इतरांना यशासाठी मार्गदर्शन करण्यात ते तत्पर असतात, म्हणजे तयार असतात. कोणत्याही परिस्थितीचे फायदे अधोरेखित करण्यात आणि इतरांना मार्गदर्शन करण्यात ते तत्पर असतात.